डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग व प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेचे अभिषेक भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत आज एमआयडीसी निवासी विभागातील सर्व्हिस रोड तसेच परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे हटवण्यात आली असून दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्यानाचीही साफसफाई करण्यात आली आहे। झुडपांमुळे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसराला आलेले बकाल स्वरूप दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली। याचवेळी प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांसाठी कांस्य थाळी, फूट मसाज ही मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली। या आरोग्यविषयक उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांसह शिवसेनेचे युवा पदाधिकारी तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांचीही उपस्थिती होती। डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग येथील डोंबिवली नागरिक सहकारी बँकेच्या नजीक बँक जवळचा जो सर्व्हिस रोड आहे तेथील नागरिकांची काही 2-3 दिवसापूर्वी आम्ही भेट घेतली होती। तर त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी प्रमुख समस्या त्यांनी जी आमच्याकडे बोलून दाखवली ती म्हणजे त्यांच्या सर्व्हिस रोड परिसरात असणारं जे पूर्ण एमआयडीसीचा हाय टेन्शन लाईनच्या खालील ग्रीन बेल्ट आहे तिथे खूप प्रचंड प्रमाणात असा कचरा झालेला आहे, झाडी झुडपं वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळे ते एक कचरा फेकण्याचं ठिकाण निर्माण झालेलं आहे। वेगळ्या बाहेरच्या परिसरातली लोक येतात, तिथे कचरा टाकून निघून जातात, पण त्रास मात्र तिथे राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो। त्यांची समस्या जाणून घेऊन तुरंत त्याचं एक निराकरण करण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही वचन दिलं होतं की पुढील 2-3 दिवसात आम्ही एक स्वच्छता मोहीम इथे राबवू तुमच्यासाठी आणि हा परिसर पुनश्च एकदा जसा पहिले होता स्वच्छ त्या पद्धतीने करून देऊ। तर दिनांक 13 आज आणि उद्या 13-14 या 2 दिवशी आपण या परिसरातील सर्व झाडी झुडपं आणि जे काही कचरा फेकण्याचे जे काही स्पॉट्स तयार झालेत ते पूर्णतः क्लीन करणार आहोत। तिथे आपण म्हणजे एक निर्देश फलक देखील लावणार आहोत की जिथे कचरा म्हणजे पुढे कोणी कचरा टाकू नये म्हणून तो म्हणजे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा प्रकारचे फलक आम्ही तिथे लावणार आहोत। त्याचबरोबर या परिसरात एक दुर्लक्षित असं एक उद्यान आहे, तिथे म्हणजे नागरिकांच्या सोयी म्हणजे नागरिकांना त्याचा वापर करण्यात यावा त्यासाठी ते निर्माण झालं होतं, पण खूप प्रचंड दुर्लक्षित आहे। तिथे खूप प्रमाणात साप म्हणा, झाडी झुडपं हे सगळं वाढलेले आहेत। नागरिकांसाठी एक असुरक्षित वातावरण समोरील बिल्डिंगला तिथे निर्माण झालेलं आहे। या सर्व गोष्टींना एक परिसर स्वच्छ करून देण्यासाठी आम्ही आजची मोहीम राबवत आहोत। नागरिकांमध्ये अशी भावना आहे की हा 4-5 बिल्डिंगचा जो परिसर आहे तो काही प्रमाणात दुर्लक्षित आहे आणि एक त्यांची एक अशी भावना आहे की सापत्न वागणूक त्यांना इथे मिळते आहे। इतर परिसर स्वच्छ ठेवला जातोय पण ह्या 5-6 बिल्डिंगकडे दुर्लक्ष केलं जात आहे। तर ते त्यांना दूर करून देण्यासाठी आणि त्यांच्या ही समस्या सोडवून देण्यासाठी आजची मोहीम आम्ही राबवत आहोत। आज अभिषेक भाऊ चौधरी यांनी आम्हाला वचन दिलं की हा जो ग्रीन बेल्ट वरचा जो परिसर आहे, बेसिकली ग्रीन बेल्ट जो परिसर आहे तो आम्ही स्वच्छ करून देऊ, कारण की तिथे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी तिथे स्पॉट्स क्रिएट होत होते, कारण की तिथे कसे झाडी झुडपं असे फारसा कचरा होता। पण बरेच लोक आसपासचे हॉस्पिटल्स म्हणा तेव्हा इतर भाजीपालेवाले म्हणा ते सगळे येऊन तिथे डम्पिंग ग्राउंड सारखा तो परिसर वापर करत होते आणि त्याच्यामुळे इथं सर्व दुर्गंधी पसरली होती, रोगराई पसरायचे चान्सेस जास्त आहेत। मलेरिया, डेंग्यू म्हणा, डास हे वाढत असतात, साप वगैरे भरपूर झाले होते। तर आज या मोहिमेमुळे आम्हाला हे म्हणजे याची अशी खात्रीशा झाली की बाबा नाही, हा आपला परिसर सुशोभित, सुंदर आणि स्वच्छ हा ठेवला पाहिजे आणि हा पुढेही सुशोभित, स्वच्छ आणि सुंदर राहील।